न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने दमदार कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 11 अग्निशस्त्रे, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन हस्तगत केली आहेत। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी ते भिवघाट जाणाऱ्या रस्त्यावर नेलकरंजी फाटा येथे एक रेकॉर्डवरील गुन्हेगार कमरेला पिस्तूल लावून थांबला असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणाहून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव मयुरेश मनोहर आदाटे, वय वर्ष 25, त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ एक पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे मिळून आली। त्याबाबत विचारणा केली असता मारुती अशोक गुजले, राहणार जांभूळमळा, खानापूर याच्याकडून विकत घेतल्याचे सांगून तो खरसुंडी ते बलवडी जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी थांबण्याचे सांगितले। तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ 3 पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे मिळून आले। त्याने वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे, वय वर्ष 21, राहणार ताडाची वाडी, तालुका खानापूर, सध्या राहणार चाकण, बालाजीनगर, पुणे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगून तो आटपाडीच्या दिशेने गेल्याचे सांगितले। इंगळे यास पथकाने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 6 पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन जप्त केले असून त्याचे सदरचे पिस्तूल काडतुसे जादा दराने विकण्यासाठी पाजी, राहणार सेंदवा, मध्य प्रदेश याच्याशी फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून सेंदवा येथून आणत असल्याचे सांगितले। खानापूर तालुक्यातील 3 रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 11 पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे व 2 स्पेअर मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांनी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली, ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 कारतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो। आणि मारुती गुजले हा जांभूळमळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे। आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 कारतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे।